मागच्या काही काळामध्ये एका कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं महाराज. आत्ता मागच्या काही काळामध्ये तो कीर्तनामध्ये सांगत होता, वटपौर्णिमेला महिलांनी वटाची पूजा करू नका, हरतालिकेचं व्रत धरू नका, दिवाळीला तुम्ही लक्ष्मीची पूजा करू नका, असं अनेक काहीतरी आपल्या धर्माबद्दल वेगळं काहीतरी सांगत होता. आणि त्याला पुरावे देत होता तुकोबारायांच्या अभंगाचे. तुकोबारायाच्या अभंगाचा आणि छत्रपतींचा दाखला देऊन तो कीर्तनामध्ये सांगत होता. परंतु मी त्याला अनेक प्रश्न विचारल्यानंतर शेवटी एक प्रश्न असा विचारला, तुकोबारायांच्या संबंधानं तुम्ही छत्रपतींचं चरित्र मांडता इथपर्यंत आम्हाला बरं वाटतंय, पण तेच छत्रपती हे शाकाहारी होते का मांसाहारी होते? हा धर्माच्या आचरणाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे. तो म्हटला छत्रपती हे मांसाहारी होते. तिथे तळपायाच्या मस्तकाला जाते महाराज. त्याला सांगितलं, अरे ज्या छत्रपतींकरता 17 पायकीचे अभंग तुकोबारायांनी लिहून दिले आणि त्या अभंगामध्ये ज्या वेळेला छत्रपतींनी तुकोबारायांकरता नजराना पाठवला त्यावेळेला सांगितलं, येर तुमचे वित्तधन ते आम्हा मृतिके समान. हे आम्हाला नकोय, आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल, विठ्ठल जीवन कंठी मिरवा तुळशी व्रत कराये कालचे, व्रत कराये कालचे, व्रत कराये कालचे. कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत कराये कालचे, व्रत कराये कालचे, व्रत कराये कालचे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय करा? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपतींना केलेला आहे महाराज. छत्रपती हे तुकोबारायांचे शिष्य, गुरु शिष्याचं नातं आहे महाराज, लक्षात ठेवा. एवढा संबंध छत्रपतींचा तुकोबारायांचा आहे, लक्षात ठेवून धर्मानं आचरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढे 2 दिवसानंतर महिला मंडळ वटपौर्णिमा आहे. का वटाची पूजा करतो? हा धर्म आहे आपला, पाळलाच पाहिजे. का? त्याच्या पाठीमागे आपली भावना आहे. काय आपल्या साधू संतांनी, आपल्या धर्मानी, आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलं असेल, विचार करा. वटपौर्णिमेचा सण आपण का साजरा करतो? महाभारतामध्ये कथा सांगितल्या जाते. अश्वपती नावाचा राजा होता, त्याला मुलबाळ नव्हतं. त्याने भगवंताची सावित्रीची प्रार्थना केली. पतिव्रता आहे सावित्री, आणि तिची प्रार्थना केल्यानंतर त्याला एक कन्यारत्न प्राप्त झालं, आणि त्या कन्यारत्नाचं नाव आहे सावित्रीचं ठेवलं त्याने. आणि काही दिवसानंतर ही सावित्री उपवर झाली, तिचं लग्न करायचं होतं. मग भद्र देशाचा राजा आहे सत्यवान, त्या सत्यवानाशी या सावित्रीचा विवाह झाला. पण विवाह होत असताना नारद महर्षींनी त्या अश्वपतीला सांगितलं, याला फक्त किती वर्षाचं आयुष्य आहे? 1 वर्षाचं आयुष्य आहे, हा 1 वर्षानंतर मरणार आहे असं त्या सावित्रीला सांगितलं. पण सावित्रीनं काही लग्न करायचं सोडलं नाही. सावित्रीनं त्या सत्यवान नावाच्या राजाशी लग्न केलं. आणि 1 वर्षानंतर अरण्यामध्ये हा राजा लाकडं तोडण्याकरता ज्या वेळेला जातो, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी यमदूत त्याला नेण्याकरता येतात. यमदूत ज्या वेळेला त्याला नेण्याकरता येतात हे त्या सावित्रीला समजतं. सावित्री ते यमाच्या मागे लागते आणि मग त्या यमाला सांगते का मी माझ्या पतीला सोडणार नाही, मी माझ्या पतीसाठी त्याच्याबरोबर जायला तयार आहे. त्याची ती पतिभक्ती पाहून त्या यमाला सुद्धा दया आली. यम तिच्यावरती प्रसन्न झाले त्या सावित्रीवरती, आणि त्यांनी सांगितलं माग 3 वर. मग त्यावेळेला त्याने 3 वर मागितले. त्यात पहिल्या वरामध्ये तिनं मागितलं, माझ्या वडिलांना पुत्रप्राप्ती झाली पाहिजे, माझे सासू सासरे आंधळे त्यांना दृष्टी आली पाहिजे, आणि मला 100 पुत्र प्राप्त झाले पाहिजे. हे 3 वर मागितले. जर तिला 100 पुत्र प्राप्त करायचे असतील तर तिला तिचा पतिदेव परतच द्यावा लागणार होता. हे 3 वर मागितल्यानंतर यमराज म्हटले तथास्तु. या 3 वरामुळे त्या सत्यवानाचं आयुष्य पुन्हा तिला मिळालं, आणि ज्या वृक्षाखाली ते मिळालं त्या वृक्षाचं नाव आहे वट. म्हणून वटाची पूजा, वडाची पूजा आपण करतो. ब्रह्म विष्णू शंकराचं प्रतीक म्हणजे हे वड आहे, स्थिरतेचं प्रतीक म्हणजे वड आहे. म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करतो. विठ्ठल हे धर्माचरण आहे. धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे. म्हणून काय करा? धर्माच्या आचरणानं चला, परोपकार करा, ईश्वर भक्ती करा. दुसरं सांगितलं पुढे व्रत करा. कोणतं व्रत करा? आपण पाहिलं एकादशीचं व्रत करायचं. पुढे सांगितलं वाचन करा. वाचन करत असताना आपला माथा ठिकाण्यावर राहण्यासाठी फक्त आपण गाथाच वाचली पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाकडे एवढं भांडवल आहे महाराज. नाथांनी भावार्थ रामायण केलं, 40,000 श्लोक आहेत. नाथांनी एकनाथी भागवत केलं, 18,000 श्लोक आहेत. माऊलीनं ज्ञानेश्वरी केली, 9,000 ओव्यांची आहेत.
तुकोबारायांनी गाथा केला 4092 अभंगाचा आहे. हरिपाठ माऊलीनं जनसामान्याकरता दिला 27 अभंगाचा आहे. काय आपल्याला दुसऱ्याकडे हात पसरण्याची गरज आहे महाराज? एवढं भांडवल आपल्याकडे, आपलं जीवन संपून जाईल पण आपलं भांडवल संपणार नाही. मग वाचायचंच काय असेल तर फक्त ज्ञानेश्वरी भागवत वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरे, डोळा पाहावे पंढरे, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी एक तरी ओवी आपण अनुभवली पाहिजे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून वाचन करा, व्रत करा. आणि तिसरं सांगितलं वारी करा. वारी कोणती करायची? फक्त पंढरीची वारी करायची महाराज. का पंढरीची वारी करायची? पंढरीची वारी करणाऱ्या साधकाला काशीला जायची गरज नाही, नर्मदा परिक्रमा करण्याची आवश्यकता नाही. का? नामदेव महाराज म्हणतात वाराणसी चालिजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. मग आपण काय करा? फक्त पंढरीची वारी करायची महाराज. आपण कुठल्या तीर्थाला जायचं नाही. का तीर्थाला जायचं नाही? पंढरी सारखं या जगामध्ये कोणतंही तीर्थ नाही. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्याचे ज्याले पण, नाही देखिले समचरण, योग याग अनंत केले, नाही समचरण देखिले. तुका म्हणे विठ्ठल पायी, अनंत तीर्थे घडली पाही. या होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. आणि कने नो बाबा, आणि कने नो बाबा, पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे, पाय पाय रे पंढरी. आणि कने न बाता रे, आणि कने न बाता रे. वारी केली पाहिजे अंतकरणाच्या शुद्धी करता, चित्ताच्या शुद्धी करता, आपल्या जीवनातला भवताप जाण्याकरता, भवरोगातून आपल्याला मुक्त होण्याकरता, नरकात न जाण्याकरता ही वारी शुद्ध अंतकरणाने आपण केली पाहिजे. म्हणून वारी ही माणसाच्या आयुष्यामध्ये काय करते? जन्म मृत्यूचा फेरा चुकवते. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. मग हा आपलाच व्यापार सफल होण्याकरता पांडुरंग परमात्म्याची वारी करावी. कारण ह्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी सगळ्या तीर्थांचं 350 कोटी तीर्थ आपल्याला तिथं काय होतात? पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून आपण पंढरीची वारी करा. असा जो कोणी साधक आहे तो नरकाला कधी जात नाही. म्हणून करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. मग सगळ्या जगाच्या दृष्टीनं प्रत्येकाच्या ठिकाणी आपण नारायण पाहिला पाहिजे. मग तो नारायण आपण केव्हा पाहणार आहे? ते आपण केव्हा पाहणारे लक्षात ठेवा. या जगाप्रती सद्भावना, भगवत भावना आपली तयार झाली पाहिजे की नाही? नाम चिंतने जडली प्रीती, नाम चिंतन जडली प्रीती, नाम चिंतन जडली प्रीती, नाम चिंतन जडली प्रीती. भगवत भावना सर्वामुठी, भगवत भावना सर्वामुठी, भगवत भावा सर्वामुठी, भगवत भावा सर्वामुठी, भगवत भावना सर्वामुठी, भगवत भावा सर्वमुठी. नाम
नामचिंतने जडली प्रीती. त्या पांडुरंग परमात्म्याच्या नावाशी आपलं हृदय जोडलं की या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन. मुखी नाम हृदयी ध्यान. म्हणून जयामध्ये शुद्ध, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. म्हणून आपल्याला जर पुण्य कमवायचं असेल तर आपण सगळ्याकडे नारायणाच्या दृष्टीनं पाहावं. या अभंगामध्ये ज्या अर्थी तुकोबराय शुद्ध पुण्य म्हणतात त्या अर्थी अशुद्ध पुण्य सुद्धा असलं पाहिजे बरं का, अभंगाच्या दृष्टीनं. मग अशुद्ध पुण्य कोणतं? अशुद्ध पुण्य त्याला म्हणतात भजनामध्ये 2 अभंग झाल्यानंतर मधला जो कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये होणारी जी चर्चा आहे त्याला म्हणतात अशुद्ध पुण्य. विठ्ठल अशा पद्धतीनं जो कोणी सगळ्या जगाकडे नारायणाच्या भावनेनं पाहून देवाला शरण जातो त्याला भगवंत रक्षण करतो. अभंगाचं 3रं चरण. शरणागत देव राखे, 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 हो शरणागत देव राखे. ये रामा के विघ्नाचे, ये रामा के विघ्नाचे, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण. ये नमके विघ्नाचे, ये रामा के विघ्नाचे, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण, नारायण. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांजे. जो कोणी भगवंताला शरण जातो त्याचं विघ्न टाळण्याचं काम भगवंत करीत असतो. म्हणून भगवंताला शरण जावं. मग ते शरण जाण्यासाठी कोणाला शरण जावं त्यासाठी सगळ्यात पहिलं सांगितलं माता पिता. आई वडिलाशिवाय आपण दुसऱ्याला शरण जाऊ नये. आई वडिलांची सेवा करणाऱ्या साधकानं कुठल्या बुवा बाबाच्याही नादी लागू नये, कुठल्या भक्ताच्याही नादी लागू नये. सगळ्यात पहिलं सांगितलं माता पिता देव आणि गुरु. या तिघांना, या चौघांना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये माता पिता आणि गुरु म्हणजे सत्संगती, संत संघ हा आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे. आई वडिलांना, सद्गुरूला, देवाला शरण जा. जो मज भजे अनन्य शरण त्याचे मी चुकवी जन्म मरण. जो भगवंताला शरण जातो त्याचं जन्म मरण चुकवण्याचं काम हे भगवंत करत असतो. म्हणून आयुष्यात काही करू नका. माता पित्याला शरण जा, सद्गुरूला शरण जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. म्हणून तोच आपल्याला या जगातून तारून नेऊ शकतो ज्याच्या पाठीमागे सद्गुरूचा आणि आई वडिलांच्या आशीर्वादाचं पाठबळ आहे. त्याला कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही, कुणापुढे झुकण्याची गरज नाही. त्यामुळे तुकोबराय म्हणतात लीन व्हा. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणले नवावे, तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, राम तुका म्हणले नवावे, तुका म्हणले नवावे, करे भावे वनमहे, करे भावे वनमहे, जया जयामध्ये नारायण,
ग शुद्ध पुण्य पुण्य आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील ही माझी प्रार्थना राम रघुनंदना राम रघुनंदना जो भजे जो भजे हरि को सदा भजे हरि को सदा सोई परम पद पाएगा सोई परम पद पाएगा सुत पुण्य देव सुत पुण्य देव दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रे रे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि रे हरि रे विठोबा रखुमाई रे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि
घुमाई विठोबा करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक झरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्मये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक या जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांच्या अभंगावरती यथामती यथा अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतन करत असताना आपण सुरुवातीचा पूर्वार्धाचा भाग आपण वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन का करावी याचा भाग आपण पाहिला. वर्षश्राद्ध का करावी हा शास्त्रीयदृष्ट्या आपण विचार मांडलेला आहे. वर्षश्राद्ध करत असताना श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात आणि याच श्रद्धेच्या माध्यमातून आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात वैकुंठवशी बाळनाथ अण्णा पाटील कडलग दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणून त्यांच्या दोनही मुलांनी आमचे साहेबराव दादा असतील विकास दादा असतील आणि आमच्या आईसाहेब गंगा भागीरथी कमलाबाई बाळनाथ कडलग आणि त्यांच्या मुली त्यांच्या सुनबाई नातू पंतू आप्तेष्ट भाऊबंद आणि विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर मंडळी त्याचबरोबर चिंचोली तळेगाव भागातूनही बरेच भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहे. आपण सर्वजण या कडलग पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहात. त्यांनी केलेले या पुण्यस्मरण या पुण्यस्मरणातून मिळणारी जी काही आशीर्वादाची शिदोरी आहे ती या उर्वरित परिवाराकरता आज खऱ्या अर्थानं बाळनाथ अण्णांचा आत्मा या ठिकाणी येऊन तो आशीर्वाद या परिवाराला देणार आहे. ही धर्माची तिथी आहे, धर्माचा पर्वकाल आहे. पुरुषाशी पर्वकाळ घडे जन्मात एक वेळ माता पित्याचा अंतकाळ धर्माची ती वेळ ती पवित्र हे नाथबाबांनी सांगितलेलं वचन आहे आणि या वचनाप्रमाणे ही धर्माची वेळ आहे. आजच्या दिवशी केलं जाणारं जे कर्मकांड आहे याचं मिळणारं पुण्य हे लाख मुलापटीचं पुण्य या परिवाराला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सर्वजणांनी गेल्या 1.5-2 तासापासून शांत चित्ताने ही सेवा श्रवण केली. आपला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कीर्तनाकरता उपस्थित आमचे श्री गुरु हरिभक्तीपरायण बापजी महाराज गायकवाड असतील, श्री गुरु हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गडाख, आपल्या गावचं सगळं भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ चोपदार भालदार विनेकरी शास्त्री महाराज त्याचबरोबर संवादिनी वादक माझे सन्मित्र श्री गुरु हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज शिंदे, श्री आमचे शूटिंगवाले श्री मितेशजी दादा बनकर ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे दत्त प्रभू स्पीकर्स अतिशय सुंदर अशी आपली साऊंड सिस्टीम आहे. सगळं कीर्तन झालं महाराज मी तुम्हाला एकही सूचना केली नाही तर कीर्तनकारांच्या किमान अर्धा तास तरी हा सिस्टीमवाल्याला सूचना देण्यातच जातो बरं का. पण मी का दिली नसेल याचाही विचार करा. याचं कारण असं आहे या गायनातलं वादनातलं आणि सिस्टीममधलं मला काहीच कळत नाही म्हणून मी तुम्हाला काही उपदेश केला नाही. मला जर ह्याच्यातलं काही कळालं असतं तर निश्चितपणाने मी तुम्हाला सांगितलं असतं बरं का. खरंच मला काही येत नाही म्हणून ना गायकाला त्रास ना वादकाला त्रास ना सिस्टीमला त्रास. असो झालेली सेवा ही भगवत चरणी समर्पित करून माझे गुरुदेव जगद्वंदनीय जगद्गुरु शिवयोगी जनार्दन स्वामीजी महाराज यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ऐक मानवा भाये तो राम नाम घे नरासारखा नर जन्माला आल्या संसारा गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कारण तोडाई राई संसारा या संशील घरदार ये इथेच राहील सार तू मेल्यावर तुझा घर गावाच्या बाहेर गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कारण तो नाही राया संसारा या संसारापायी या संसारापायी तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या भागचे जोर तू मेल्यावर घाबर फोडतील तुझ्याच डोक्यावर गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो काही ठाई या संसारापायी या संसारा
मायेचा मडका गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो राहिला या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी अरे तुकड्या घोडे हाती या क्षणात होईल माती रावण मेला लंगा जळाली तशीच होईल गती गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो राहिला या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती लोहे अंगभूत युक्ती यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यता देवं प्रसिद्धः परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम